काँग्रेसचे सगळे माता भगिनी सगळ्या वयोवृद्धांसाठी सगळे काँग्रेसचे पद चिटकवले आहे. सुकडी ही काँग्रेस भोजन आहे. काय योजना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस वेडीच आहे म्हणून काँग्रेस ईडी म्हणते. ईडी काँग्रेस आणि काँग्रेस ईडी येणारा काळ सांगेल कोणाची काम आहेत आणि कोणाचं काँग्रेस ईडी लावलेली ईडी ही भाजपाने ईडी लावून नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं स्वागत करतो. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि ही लढत आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये होणार आहे. आमदार राम सातपुते यांना तिकीट मिळाल्यानंतर, उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहून त्यांचं स्वागत केलं होतं. तर त्या पत्राला आमदार राम सातपुते यांनी देखील उत्तर देऊन त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. एकंदरीतच हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते सध्या आमदार म्हणून काम करत आहेत आणि आपापल्या पक्षाची ताकदीनं बाजू मांडताना दिसत आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि येणारी निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे. आपल्यासोबत आज विविध पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत आणि आपण त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, या निवडणुकीला सामोरं जाताना ते कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि मतदारांना कोणत्या मुद्द्यावर ते आकर्षित करणार आहेत ते पण पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो पक्ष आहे, उमेदवार आहे, त्याच्याविषयीचे जे काही आरोप प्रत्यारोप असतील ते पण त्यांच्याकडून त्यांच्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या आरतीताई बसवंती, त्या शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. महायुतीमध्ये त्या सामील आहेत. त्याचबरोबर वर्षाताई शिंदे या अजितदादा राष्ट्रवादी गटाच्या भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर विश्रांतीताई भुसनर या भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्यासोबत मांडणार आहेत. त्याचबरोबर अश्विनीताई भापकर या आणि लोळगे मॅडम या दोघी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणार आहेत. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली आणि ही निवडणूक सुरुवात झाली, आपण सुरुवात करूया, कारण पहिली जी उमेदवारी जाहीर झाली होती ती काँग्रेसची झाली होती आणि त्यामुळं त्यांच्याकडूनच आमदार प्रणितीताई शिंदे या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर काँग्रेसच्या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांकडून आपण त्यांची भूमिका पहिल्यांदा जाणून घेऊया. प्रणितीताई शिंदेंना उमेदवारी मिळाली, त्यानंतर काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माजी मुख्यमंत्री किंवा राज्यपाल असलेले मोठे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यामुळंच या निवडणुकीला एक वलय प्राप्त झालं, एक ग्लॅमर प्राप्त झालंय. काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. प्रणितीताई शिंदे ह्या मुळातच काम करणाऱ्या आमदार आहेत सोलापूरमध्येच्या आणि आपल्याला जर आता येणारी लोकसभाला जर सामोरं जर जायचं असेल तर आपल्याला काम करणाराच नेता पाहिजेत आणि स्थानिक लेवलचा पाहिजे, जेणेकरून आपल्याकडनं आपल्या जिल्ह्याचं किंवा आपल्याला लोकसभेचं काम करता आलं पाहिजेत. आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही आमची पूर्ण ऑल इंडियाच्या कडून प्रणितीताईची जी प्रणितीताईला जे तिकीट मिळालं ते आम्ही सगळ्यांनी मतदान करणं म्हणजे प्रचार यंत्रणा आमची चालू आहे. भापकरताई, काय सांगाल? प्रणितीताईंच्या जे उमेदवारी आहेत त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया पक्षाकडून काय असेल तुमची पक्षाची? प्रणितीताई एक महिला आहे आणि तो गोरगरिबांपर्यंत पोहोचलेली आहे. सोलापूरमधल्या बऱ्याच महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्या महिलांनी प्रणितीताईंचा बराच त्यांचा आभार मानले. त्यांना त्यांचा व्यवसाय त्यांनी चालू करून दिलेला आहे प्रणितीताईंनी. त्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी म्हटलेत की आम्ही निवडून दिलं तर प्रणितीताईंनाच देणार, आम्ही प्रणितीताईशी सहमत आहोत. भाजपचे जे उमेदवार आहेत आमदार राम सातपुते, त्यांना 2 दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर झाली. जी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते सोलापूरला आले, पंढरपूरला आले आणि भव्य दिव्य असं त्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. काय सांगाल? पहिले उमेदवारीबद्दल पक्षाची प्रतिक्रिया काय? प्रथम, भाजप हा असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम करतो. त्यामुळं पक्षात उमेदवारी कुणाला द्यायची आणि जो पक्षापेक्षा जनतेचं काय हित बघतो अशा व्यक्तीला भाजप उमेदवारी देतो. राम सातपुते साहेबांनी आमदार असताना जनतेची भरपूर कामं केलेत, जनता सुखावली आहेत. तिथल्या जनता सुखावल्यामुळं, तिथली कामं झाल्यामुळं राम सातपुते साहेब हे सोलापूर लोकसभेसाठी योग्य ठरले उमेदवार. का तर त्यांनी माळशिरसचा जो
विकास केला त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे भाजप पक्षाने पाहिलं की लोकसभा सोलापूरचा पण हे विकास करतील, त्यामुळे सर्व भाजप पक्षाने व सर्वांनी मिळून राम सातपुते साहेबांना उमेदवारी दिलेली आहे व त्यांचं काम आम्ही खुशीने करत आहोत. आम्हाला आनंद झालेला आहे. आता राम सातपुते साहेबांच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आज त्यांनी सर्व पंढरपुरातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे व आम्ही त्या परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अवताडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान साहेब या सर्वांच्या, भाजपच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता हा सातपुते साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयार आहे. आपल्यासोबत वर्षाताई आहेत, अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या त्या पदाधिकारी आहेत. तुमचा मित्रपक्ष आहे, महायुतीमध्ये तुम्ही सामील आहात. काय सांगाल, ही उमेदवारीचं कसं स्वागत करतात? सर्वप्रथम नमस्कार. ताईने आता सांगितलेच, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालताई यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वरिष्ठांनी जे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्या हिशोबाने मित्रपक्षात म्हणजे काम करताना जो उमेदवार आज दिलेला आहे त्याचं स्वागत करतो व तो निवडून येण्यासाठी जोरदार महिला संघटन एकत्र वाढवून शक्ती प्रदर्शन करून कशा पद्धतीनं त्यांना विजयाची धुरा हातात देता येईल ह्या पद्धतीने आम्ही काम करू. नक्की. आरतीताई, शिंदे गट शिवसेना हे सुद्धा आज महायुतीमध्ये सहभागी आहे. काय सांगाल, तुमच्यातल्या जी उमेदवारी मिळालेली आहे महायुतीकडून त्याचं कशा पद्धतीने स्वागत करतात? पहिल्यांदा मी नमस्कार करते. जे आम्हाला महायुतीचे उमेदवार दिलेत लोकप्रतिचे मोदी साहेबांनी, यांना आम्ही सगळ्या महिलांनी शक्ती प्रदर्शन करून आज आम्ही वाड्यावरती प्रशांत मालकच्या गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण त्यांनी सांगितले आम्हाला की सर्वजण महायुतीने की सातपुतेंना तुम्ही भरघोस मताने निवडून आणा. नक्की. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा उमेदवार स्वागत करतोय, परंतु जेव्हा प्रणिताईंची उमेदवारी जाहीर झाली त्या मतदारसंघामध्ये सर्वत्र फिरत होत्या, त्यावेळी मंगळवेढा भागामध्ये त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्यांना काही समर्थन तर मिळालंच सर्वसामान्य मतदार नागरिकांकडून, परंतु काही लोकांनी असाही प्रश्न केला की गेली 5 वर्ष तुम्ही आमच्या भागात अजिबात फिरकला नाही, इकडे पाण्याचा प्रश्न आहे मोठा आहे, आता निवडणूक जवळ आली की तुम्ही दौरे करताय आणि लोकांची काळजी असल्याचं चित्र निर्माण करताय, असे काही आरोप काही लोकांनी केले. तर काही जणांनी दौऱ्याचं स्वागत पण केलं, पण हा जो आरोप होतोय त्याच्या संदर्भात काय बोल? मुळातच प्रणिताई मंगळवेढा आणि पंढरपूरचे आमदार नाही आहेत, त्या सोलापूरमध्येच आहेत. आणि असं असतं की कुणी कुणाच्या मतदारसंघामध्ये डोकं लावायचं नाही किंवा खोचाखोची करायची नाही. त्या अनुषंगाने त्या आल्या नाही. त्याच्या आधी पण 5 वर्ष त्यांनी इथं म्हणजे येऊन त्यांनी दौरे केले नाहीत. आता त्या लोकसभेच्या उमेदवार आहेत म्हणून त्यांना यावं लागलं, लोकांशी गाठीभेटी घ्यावं लागले, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागलं किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम त्यांनी केले. त्यांचे काय तिथल्या समस्या स्थानिक लेवलच्या पाण्याचा प्रश्न असू दे, अजून काय प्रश्न असेल त्यांनी ते सोडवायचं काम करण्यासाठी पर्यंत दौरे करतात. त्यामुळे मंगळवेढा किंवा पंढरपूरमध्ये त्या फिरत. आता ह्या संदर्भातच तुम्ही काय सांगाल की हाच प्रश्न तुम्हाला देखील आहे, मंगळवेढा असेल पंढरपूरचा जो काही भाग सोलापूर मतदारसंघामध्ये येतो त्यामध्ये आता जे विद्यमान खासदार आहेत आपले जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्याबद्दल कमालीची नाराजी लोकांमध्ये आहे. त्यांनी कुठलं काम केलं नाही, त्यांचं कुठलंही खासदारांचं जे काम असायला दिसायला पाहिजे ते दिसलं नाही अशी तक्रारी केल्या जातात. किंबहुना त्यांचं कार्यालय संपर्क कार्यालय सुद्धा पंढरपूरसारख्या मोठ्या शहरात मंगळवेढ्यासारख्या शहरात नाही असं आरोप केला जातो. नाही, हे आरोप चुकीचे आहेत. सिद्धेश्वर स्वामी साहेबांनी पण काम केलेलं आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, टीका करायची म्हणून विरोधकांनी टीका करावी असं असतं, परंतु सिद्धेश्वर स्वामी साहेबांनी काम केलेलं आहे. आमच्या गावाला निधी दिला आहे, पंढरपूर तालुक्यातल्या भरपूर गावाला निधी दिलेला आहे, रस्त्याची कामं केलीत लोकांना, प्रत्येक गावामध्ये एखादं काय अडचणीचं काम असेल ते त्यांनी केलेलं आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जायचो, ट्रान्सफॉर्मरचं बसवायचं किंवा कुठं रस्त्याचं काम होतं, समाज मंदिर बांधायचं होतं, जे काही एक्सवायजेड कामं असतील जनतेची ती सिद्धेश्वर स्वामी साहेबांनी केलेली आहेत. आता कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक वेळेस त्याच माणसाला तिकीट द्यावं असं नसतं. पक्षात प्रत्येकाला संधी दिली जाते आणि संधीचं सोनं करून घेतात. त्यामुळं मागच्या वेळेस सिद्धेश्वर स्वामींना संधी दिली होती, आता राम सातपुते साहेबांना संधी दिली. प्रत्येकाला
भाजप पक्षामध्ये प्रत्येकाला संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं हे त्या व्यक्तीने करायचं असतं. सिद्धेश्वर स्वामींनी काम केलेलं आहे, त्यांनी काम केलं नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही. आम्हाला माहिती आहे, आमच्या पक्षातले ते आहेत, आम्ही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्यांनी काम केले आणि आता त्यांनी काम केलं म्हणूनच पुन्हा एकदा राम सातपुते साहेबांना पण संधी दिलेली आहे इथं खासदार व्हायची आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि 2 दिवसापूर्वीच आमच्या इथं लाईटचा प्रॉब्लेम होता, परंतु सातपुते साहेबांच्या कानावरती आम्ही घातलं की साहेब इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी तातडीनं मागचा पुढचा विचार न करता मी अजून उभा राहिलोय मला आत्ताच लगेच काम करता येणार नाही असं काही न म्हणता तातडीने त्यांनी कलेक्टर साहेबाला फोन करून इथलच्या आसपासच्या गावच्या 2 तासाची लाईट 4 तासावर करून हे सर्वात मोठं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम निवडून यायच्या अगोदर काम केले. मग हे तर झलक आहे, पिक्चर अभी बाकी आहे. जेव्हा हे तुम्ही सांगत होता खासदार साहेबांनी काम केलेलं त्यावेळी म्हणजे राम सातपुते साहेबांना जेव्हा उमेदवारी जाहीर केली त्यापूर्वी पक्षानं आपले ढोबळे सर असतील, लक्ष्मणराव ढोबळे सर असतील किंवा अमर साबळे असतील, मिलिंद कांबळे असतील, अशा अनेक उमेदवारांची नावं पुढं आली. अनेकांना अपेक्षा होती ही उमेदवारी मिळावी म्हणून, परंतु त्यांना ती मिळाली नाही आणि अचानक राम सातपुते साहेबांचं नाव समोर आलेलं आहे. राम सातपुते साहेबांचं नाव समोर आलं म्हणण्यापेक्षा पक्ष प्रत्येकाच्या जनतेचा कौल घेतो आणि जनतेच्या कौलावर किंवा प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर असतात. ढोबळे साहेबांनी पहिलं अगोदर मंत्रीपद भोगलेलं आहे. तुम्ही जे दुसरं नाव अमर साबळे साहेबांचं त्यांनी केलं आहे. राम सातपुते साहेब हे तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि सध्या अशा लोकांची गरज आहे पक्षाला की सगळीकडे जाऊन काम करतील. त्यापेक्षा सध्या राम सातपुते साहेब हे काम करण्याच्या ह्याच्यामध्ये फर्मात आहेत. कौल त्यांच्या जनतेचा त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि त्यांच्या माळशिरस तालुक्यातली जनता सुखावली आहे. त्यामुळे सोलापूरचा पण अजून विकास झालेला आहे, परंतु भरपूर विकास करायचा आहे म्हणून भाजप पक्षाने राम सातपुते साहेबांना तिकीट द्यायचं ठरवलं आहे. तुम्हाला असं नाही का वाटत अजितदादा आता महायुतीमध्ये आहेत, परंतु तिकीट वाटपामध्ये राष्ट्रवादीला जो पहिल्यांदा मिळायला पाहिजे होता त्याप्रमाणे प्रतिनिधित्व किंवा वाटा सत्तेतला खासदारकीच्या सीट शेअरिंगमधला मिळतोय असं वाटतं का तुम्हाला महायुतीमध्ये? हो, मिळतोय ना. कारण की महायुती सरकार असताना 3 पक्ष ज्यावेळेस एकत्रित निर्णय घेतात त्यावेळेस ताईंनी सांगितल्याप्रमाणे जनतेचा कौल बघितला जातो. कारण की स्वतःची जरी किती जरी इच्छा असली तर कुठलीही उमेदवार देताना त्या भागातील त्या नेतृत्वाचं काम उमेदवाराचं ते काम जर योग्य असेल तर त्याला आपसुकच उमेदवारी दिली जाते. आणि नेतृत्वात आता म्हणतात 2-3-6 जागेवर आमचं हे आहे, त्यामुळे मित्रपक्ष म्हणून आम्ही ताकदीनिशी लढून विजय निश्चित करू. तुमचं काय मत आहे? शिंदे साहेबांची जी सेना आहे त्याच्यामधल्या काही पदाधिकारी किंवा नेत्यांनी हे माड्यामधली उमेदवारी बदलण्यासंदर्भात निवेदन केलं होतं आपापल्या पक्षाकडे किंवा मीडियाच्या माध्यमातून. तसं सोलापूरमध्ये ही जर अशीच नाराजी राहिली तर अडचण येऊ शकते का? अजिबात नाही. कारण जे काही मित्रपक्ष आहेत, एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असलेले आहेत, त्याच्यामुळं जे त्यांचे आदेश आहे तेच आदेश आम्ही सर्वजण पाळतो. तुमच्यावर असा आरोप केला जातो भारतीय जनता पार्टीवर की तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, त्यांना शिंदे साहेबांना तुमच्यासोबत घेतलं, सरकार स्थापन केलं, त्यानंतर पुन्हा अजितदादांना राष्ट्रवादीतून फोडलं, पवार साहेबांना तुम्ही राष्ट्रवादी फोडून अजितदादांची घेतली आणि असं फोडाफोडी करून तुम्ही तुमचा पक्ष वाढवताय. तर तुमच्या पक्षात सक्षम लोक नाहीत का? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आमचा पक्ष कुणाचं फोडाफोडी करत नाही. आमचा पक्ष स्ट्रॉंग आहे, प्रामाणिक आहे, चांगला आहे, म्हणूनच लोक स्वतःहून आमच्या पक्षात येतात. मला सांगा, जर मला माननीय आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आजपर्यंत किती काका पुतणे तोडले, किती काका पुतण्यांची घरं फोडली, आज तुमच्यावर वेळ आली, परमेश्वरानं बघितलंय. कसं असतं माहितीये का, आता इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे. मला वाईट बोलायचं नाही, परंतु आज ही वेळ जी आलेली आहे पवार साहेब, ही तुमच्याच कर्तृत्वाची आली आहे. तुम्ही कुणाच्या पाठीत किती खंजीर खुपसलं आणि कसं खुपसलं हे नीतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे आता तरी तुम्ही सुधारा आणि स्वतः बदल करून घ्या. आणि दुसऱ्याची घरं फोडत असताना आपल्याही घरावर कुणीतरी डाका डालू शकतो हे लक्षात ठेवा. तुमचाच पुतण्या तुम्ही वाईट म्हणून इथून निघून गेलेला आहे. यापेक्षा वाईट वेळ अजून काय यायला पाहिजे? ही देवाची इच्छा होती का देवेंद्राची? देवाची. देवेंद्र साहेब तर इतके प्रामाणिक आहेत,
ते कधीच असं वाईट कृत्याने पाप करू शकत नाहीत. कारण ते येणाऱ्याला या म्हणतात. ते म्हणत नाहीत तुम्ही इथून आलात आम्ही तुम्हाला घेत नाही तिथून आलात. फडणवीस साहेबांचा स्वभाव असा आहे की ते सर्वांना घेऊन लढतात, सर्वांना घेऊन काम करतात, सर्वांना घेऊन जनतेची सेवा करतात. आता ज्याला खुपतं ते आरोप करतात, तिथं कुणीच काय करू शकत नाही. आरोपाला ही लोकशाही आहे, कुणी कुणाविषयी काय बोलावं हे ज्याचं त्याने ठरवावं. परंतु भाजप पक्ष असा आहे की तो सर्वसामान्याची चांगली सोय कशी करून देता येईल व सर्वसामान्य जनता कशी सुखात राहील व त्यांना कशा सुखसुविधा उपलब्ध करून देता येतील हा प्रथम विचार करतो भाजप पक्ष. ह्यांच्या या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात का? तुमची प्रतिक्रिया काय? नाही, आम्ही त्यांच्या ह्या प्रश्नाला आम्ही उत्तर देतो की एक तर भाजप सरकार हे फोडाफोडीचं राजकारण आणून, कारण ह्यांच्याकडे उमेदवार नाही सक्षम. त्यांनी म्हणले की भ्रष्टाचार करायचा नाही. 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मोदी सरकारने की भ्रष्टाचार करायचा नाही. मग आमचे जे काँग्रेसचे, जे राष्ट्रवादीचे, जे काय आहे आमचे मित्र पक्षाचे जे आमदार, खासदार, मंत्री जे झालेले आहेत काय, त्यांनी बी भ्रष्टाचार करून त्यांच्यावर ईडी लावून, त्यांना काहीतरी अशा संस्था लावून, त्यांच्या पाठीमागं लावून त्यांनी आपलंसं केलं. मग त्या ज्या वेळेस त्यांच्यावर ईडी लावली त्यावेळेस ते भ्रष्ट नव्हते का? का तुमच्याकडे आल्यावर तुम्ही मंत्रिपद दिलं मग तुम्ही दुसऱ्या तांदळासाठी त्यांना केलं? मग ही आम्ही म्हणतो की ही भाजप सरकार फोडाफोडीचं राजकारण करतं आणि त्यांच्याकडं उमेदवारच नाही आहेत म्हणून आमच्यातलेच उमेदवार त्यांनी घेतलेले. तर ही भाजप नाही आहे, तर हे काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजप आहे. तुम्ही आता जे म्हणलं का नाही त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत, ह्याच्यावर एक प्रश्न निर्माण असा होतो की त्यांची तर 20 खासदारांची उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीचे अनेक ठिकाणचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत किंवा काही म्हणजे भाजपाचे किंवा महायुतीतले लोक असंही म्हणतात की त्यांना उमेदवार मिळत नाही आहेत. आम्हाला महाविकास आघाडीला आहेत ना, आमचे सगळे आहेत. आमची याद्या जाहीर होतील ह्या 2 दिवसामध्ये, कारण काही हा तिन्ही पक्षाचा एकत्र विचार करून आमच्या याद्या जाहीर होणार ह्या 2 दिवसामध्ये. जे काय स्पष्ट आहे ते तुम्हाला दिसेलच. भारतीय जनता पार्टीचं जेव्हा सरकार आलं 2014 मध्ये, त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी त्यावेळी काँग्रेसकडून अशी टीका केली जायची भारतीय जनता पार्टीवर की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. राम मंदिराच्या बाबतीत असं विचारलं जायचं, वारंवार विचारलं जायचं की मोदीजी मंदिर कधी होणार आहे, तुम्ही अयोध्येत कधी गेलता का? आता मंदिर झालंय, आता यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया असणार आहे? मंदिर झाले, मंदिर हे जनतेच्या पक्षाने झालेले मंदिर झाले, पण काँग्रेसनी ज्यावेळेस तिथले त्या मंदिराचं कुलूप फोडलं हे आमच्या राजीव गांधीचंच काम केलेलं. मंदिर कुणाला नको आहे? रामलला सगळ्यांचं आहे, सगळ्यांच्या देशवासियांचं आहे, प्रत्येक लहान कुटुंब मोठं कुटुंबच आहे, अदानी अंबानी सरकारचं नाही आहे. मग मंदिराच्या मुद्द्यावर काय सांगाल? लोक असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीने मंदिर जे केलं आहे ते सरकारच्या पैशातून किंवा लोकांच्या पैशातून झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर झालं ह्याचा सर्वसामान्य माणसाला काय फायदा? रामलल्ला हा सर्वसामान्य माणसांच्या हृदयातला देव आहे आणि सर्वसामान्य जनता सुखावली आहे. सर्वसामान्य जनतेने जाऊन तिथं प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. जे कोणी करू शकत नव्हतं ते भाजप सरकारमध्ये मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्व देशाची जनता मोदी साहेबाचं कौतुक करताना पाहिलेलं आहे. सर्वांनी रामलल्लाचं जयघोषामध्ये स्वागत केलेलं आहे. हे कोणी करू शकत नव्हतं. काँग्रेस काळात तर हे कधी झालेलं नाही आणि हे कधी होणारही नव्हतं. फक्त आणि फक्त त्याला 56 इंचाची छाती लागते आणि ती फक्त आणि फक्त आमच्या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हिमतीमुळेच आज राम मंदिर झालेलं आहे. आम्ही धर्माचं राजकारण करत नाही काय, त्यामुळे आम्ही मंदिर ही त्याच्यावर जास्त बोलणार नाही. आम्ही फक्त एवढंच बोलतो की बाबा आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे राम मंदिरचं जे काम पहिलं आहे ते आमच्या राजीव गांधींनीच केलेलं आहे आणि आम्ही पण ठामपणे सांगतो की राजीव गांधीचंच काम आहे. फक्त काँग्रेस अशी करते की आपलं काम सांगत नाही. बीजेपी लोक फक्त जाहिराती करतात. व्हॉट्सअप उघडा, नेटवर्क उघडा, मोदीजींचा फोटो असतो, पेट्रोल पंपावर सुद्धा मोदीजींचा फोटो असतो. आज कोरोनाची लस घेतली त्यावर सुद्धा त्यांचा फोटो. काय कारण आहे? आज त्यांचं आपण जे करतो काँग्रेस पक्षाने आज ते फेस केलेलं नाही. त्यांनी जाहिरातबाजी केलेली नाही. त्यांनी फक्त काम करत राहिले, जनतेपर्यंत पोहोचत राहिले. राम मंदिरच्या बाबतीत राष्ट्रवादीचे काय विचार होते, पूर्वी काय होते, आता महायुतीत गेल्यानंतर काय? सर्वात महत्त्वाचं तर राम हा त्या ताई म्हटल्या त्याप्रमाणे सर्वसामान्यांचा प्रथम स्थानी देव आहे. त्यामध्ये राजकारणाचा असं काहीच विशेष नाही. राम मंदिर बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत होतं आणि ते काम पूर्ववत
पेंडिंग पडलं होतं, इतक्या दिवस झालं नाही, पण त्यात मोदी साहेबांचा हातभार आहे. कारण की त्यांच्या सर्व ह्याच्यामुळेच हे मंदिर उदयास आलं. आणि ह्यात राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. देवते ही सगळ्यांचीच आहेत, त्यामुळे त्याचं हे होऊ शकत नाही. शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंददिघे असतील, त्यांचाच वारसा आणि विचार आणि नाव घेऊन शिंदेसाहेब पुढे जात आहेत आणि हिंदुत्वाचं राजकारण अगदी उघडपणे करणारे बाळासाहेब आज त्यांचे विचार सांगताना राम मंदिरच्या या मुद्द्यांसंदर्भात आणि येणाऱ्या निवडणुकीत राम मंदिरचा हा मुद्दा कितपत तुम्हाला फायदेशीर ठरला असं वाटतं? हे तर मोदी सरकारने जे हिंदुत्वाचा हे केलेत, वारसा जो बाळासाहेब ठाकरेंचा जो हे चालू होता तो एकनाथ शिंदे साहेब घेऊन चालले आहेत. आणि मला असं वाटतंय की आम्ही सगळे जे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहोत की मोदी सरकारच्या हिंदुत्वाला आम्ही घेऊन चालवतो. मंदिर तर आहे ना सर्वांचंच आहे, रामलल्ला. हिंदुत्वाला ते पूर्ण हे झालं असल्यामुळं सगळे ही आहेत. माझा प्रश्न सगळ्यांसाठी आहे, राम मंदिराचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत कितपत महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यावर मतदारांनी मतदान करावं किंवा करू नये या संदर्भात त्याचं किती महत्त्व आहे? एक तर राम मंदिराबाबत मुद्दा घेऊच नाही, कारण का राम मंदिर तिकडे झालेलं, आपल्या स्थानिक लेवलला काय विकास काम आहेत त्याच्यावर बोलल्याचं जास्त महत्त्वाचं ठरेल. तुमचं काय मत आहे? राम मंदिर हे देवाचं मंदिर आहे. आज न उद्या ते कुठलंही सरकार आलं तर ते मंदिर होणारच होतं. काय अडचणी असतात, कोर्टाच्या वगैरे कायद्याच्या काहीतरी अडचणी असतात, ह्यामुळेच झालं नसतं. तुमचं काय मत आहे? 500 वर्षापासून पूर्वीपासून हे काम रखडलं होतं राम मंदिराचं. ते पण 500 वर्षापूर्वी तर काँग्रेस बीजेपी काहीच नव्हतं. ऐका ना, परंतु जेव्हा भाजप सरकारनं पुढाकार घेतला, जेव्हा धाडस केलं, जेव्हा सर्वांनी मनावर घेतलं, मोदी साहेबांनी, सर्व देशातल्या नेत्यांनी, भाजपच्या सर्वांनी, की आपल्याला हे राम मंदिर बांधायचं आहे, आपल्याला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची आहे, आपल्या देशामध्ये आपण देवी देवताला खूप मानतो, आपण श्रद्धाळू आहोत सगळेजण, त्यामुळं राम मंदिरचा हा प्रश्न हा सर्वांच्या हृदयातला झाला होता. त्यामुळं मोदी साहेबांनी सर्वांचं मन ओळखून पहिलं कुठलं कार्य करायचं असेल तर राम मंदिर स्थापन करायचं हा त्यांनी ध्येय ठेवलं होतं आणि त्यांनी त्यांचं ध्येय पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली, देशातली सर्व जनता सुखावली आहे आणि याचा आम्हाला इलेक्शनमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. एखादं चांगलं काम केलं असेल तर जनता म्हणते बाबा मोदी सरकारने हे चांगलं काम केलंय, आम्ही मोदी सरकारच्या पाठीशी आहोत. मोदी सरकारच्या पाठीशी आहोत असं जेव्हा म्हणतो तेव्हा रोजगारी निर्माण करतो म्हणले होते. देशामध्ये रोजगार 2 कोटी रोजगार निर्माण करतो असं म्हटले होते, परंतु लोकांचा आरोप आहे की बेरोजगारी उलट वाढत गेलेली आहे मोदी सरकार आल्यापासून. आणि हे सगळं असताना स्वतः अजितदादांनी पण बेरोजगारीच्या बाबतीत अनेक वेळा जेव्हा महाविकास आघाडीत असताना टीका केली होती. आज ते भाजपसोबत आहेत. रोजगारी हटवण्यासंदर्भात महायुतीची काय भूमिका असेल? मुळात म्हणजे आमचे पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या कामाने कर्तृत्वामुळे त्यांचं नाव ओळखलेलं आहे. आज असा कुठला नेता नाही की सकाळ पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत काम करणारं नेतृत्व आहे. आणि ह्या नेतृत्वामुळेच मंदिराचा मुद्दा असो किंवा ह्याचा नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत हातभार लागेल. पण सांगायचं तात्पर्य हे की अनेक विकासाची कामे आहेत की अशी आता युतीत आल्यानंतर तर झालेत. तुम्ही मला काय सांगायची गरज नाही. आणि दादांच्या अगोदर पण विकासाच्या कामाकडे तुम्ही जर बघितलं तर ते सुद्धा कामं भरपूर फक्त दादांनी केलेले आहेत. त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही की राम मंदिराचा मुद्दा तर आहेच. बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित प्रश्न होता तो झाला. सर्वसामान्य जनतेतलं नेतृत्व जे राम लल्ला आहे तो आल्यामुळे तर सगळ्याला आगमनानं स्वागत आहे. आणि हा चांगला विषय आहे. असं नाही की मंदिराचाच मुद्दा घेता इतरही विकास कामं अनेक आहेत जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री असतील, महायुतीतले सर्व जे हे आहेत ते आता चालूही आहेत आणि करतही आहेत आणि केलेली आहेत आणि करतीलही, हे मी आश्वासन देते. जेव्हा लोकसभेसारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हा हे राष्ट्राचे मुद्दे किंवा राष्ट्रातले विषय हे तर चर्चेला येतच असतात, कारण आपण देशाचं सरकार घडवतोय. परंतु त्याचबरोबर स्थानिक मुद्दे सुद्धा महत्त्वाचे असतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाताय ज्यामुळे जनतेने तुम्हाला स्वीकारावं? पहिल्यांदा तर मी सांगते की स्त्रियांचा सन्मान केले मोदी साहेबांनी. हे रस्ते आपले समृद्धीचे झालेत, घरकुल झालेत सोलापूरमध्ये, बेटी बचाव बेटी पढाव. परत आता जे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जे 8 लाखाच्या खाली उत्पन्न दाखला आहे
त्याच्या खालचे त्यांना फ्री शिक्षण हे त्यांनी हे केलेले आहेत. त्याच्यामुळं हे सगळे मांडत जे जाणार आहे आम्ही, तर 100% इकडनी आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी निवडून येणारच. सध्या जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यामध्ये जे सरकार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील आहेत. कोणती तुमची अशी ठळक कामं आहेत ज्यामुळे या निवडणुकीला तुम्ही सामोरं आत्मविश्वासानं जाऊ शकता? कामं तर भरपूर आहेत, पण त्याचं ठळक जर म्हटलं तर ताईंनी सांगितलं महिलांना पहिल्यांदा सक्षम करण्यासाठी त्यांचं खूप मोठा कौल आहे. आदरणीय रुपालीताईचं काम पाहता तुम्ही बघितलं. महिलांच्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला मध्ये खंडित करतो, कारण काय माहिती का, महिलांच्या बाबतीत आदरणीय तुमचे शरद पवार साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा महिलांना 33% आरक्षण दिलं, त्यामुळं आज तुम्ही महिलांना ही करू शकता असं म्हणतात. आज तुम्ही जेव्हा महिलांचा विषय करता तेव्हा पवार साहेबांनी आरक्षण पहिल्यांदा महिलांना दिलं आरक्षण दिलं, पण प्रत्यक्षात महिला उतरली नव्हती. त्यावेळेस आरक्षण साहेबांनीच दिलं पण उतरली नव्हती. पण आता योग्य वेळ आम्हाला नेतृत्व असं लाभलंय. आदरणीय रुपालीताई असो किंवा बाल विकास आदिताई तटकरे असो, यांनी अगोदर आईचं नाव लावलं गेलेलं आहे. हा एक मुद्दा 4थी महिलाचे धोरण अवलंबिलं आहे. त्यामुळे अजून बराच फायदा होते. जी माता खऱ्या रूपाने सगळ्या गोष्टीला घडवण्यासाठी कार्यरत असते तिचं आज नाव मिळते. म्हणजे नौका नावलौकिक सन्मानच आहे. आणि असे बरेच महिला फक्त सक्षमीकरण बोललं जातं, पण खऱ्या अर्थाने महिला सक्षम आहे का? अजिबात नाही. ज्यावेळेस आर्थिकदृष्ट्या ती सक्षम होईल त्यावेळेस खरी सक्षम होईल. त्यामुळे असे बऱ्याचशा शासकीय योजना आहेत त्यांच्या मार्फत जे आम्ही राबवतो. आणि मुलींचं शिक्षण असो, अशा बऱ्याच योजना आहेत की जे त्यांनी प्रत्यक्षात अवलंबल्या आहेत. महिलांच्या विषयात महिला आयोगाच्या अध्यक्ष आपल्या रुपालीताई आज तुमच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या चित्राताई वाघ. खरं तर सुरुवात या दोघींची राजकारणाची एकाच पक्षातून झाली होती, एकाच ठिकाणून झाली होती. दरम्यानच्या काळात चित्राताई भाजपकडे आल्या, रुपालीताई राष्ट्रवादीत राहिल्या. आता राष्ट्रवादीचे 2 भाग झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात रुपालीताई आल्यात. दरम्यान या दोघींनी महिलांच्या प्रश्नावर एकमेकीवर खूप मोठी आगपाखड केली होती, एकमेकीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले होते. चित्राताईंवर आरोप झाले होते, तसेच रुपालीताईंवर झाले होते, रुपालीताई ठोंबरेंवर झाले होते. काय सांगाल, आता हे एकत्र आले महिलांचे सगळे प्रश्न सुटतील? एकतर कसं आहे, राजकारणात प्रत्येक जणाला वैयक्तिक मत आहे आणि प्रत्येकाचेच वैयक्तिक विचार एकत्र येऊन प्रत्येकाला अधिकार आहे आपले विचार मांडण्याचा. मग एखाद्याला जर तो समोरचा मुद्दा ते विचार जर पटत नसतील तर तो त्याच्यावर प्रतिउत्तर करणार, हे साहजिक आहे. त्यामुळे त्यावेळेस त्यांच्या विचाराचं एकमेकाविषयी हे झालं. त्याला काय असं वळण नाही की त्या ह्या जीवनातच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला नाही काय वाटत, कारण की ज्याच्या त्याच्या परीने जो तो काम करतोय. आज आदरणीय रुपालीताई त्यांचे जर त्यांनी स्पष्ट करून दिले आणि त्यांनी हे सिद्ध सुद्धा करून दाखवले की ते नेतृत्व अगदी योग्य आहे. मी निषेध करते रुपालीताई चाकणकरचा, कारण का आताच त्या बारामतीमध्ये बोलल्या की महिलांनी, लग्न झालेल्या महिलांनी माहेरच्याकडे लुडबुड करायची नाही. का रुपालीताई चाकणकर, मी त्यांना एक शब्द करते की तुम्ही पण एक माहेरवाशीण आहेत, तुम्ही बी सासरी गेलेल्यात, तुम्ही तुमच्या माहेरमध्ये लुडबुड करत नाहीत का? अधिकार गाजवत नाहीत का? ह्या गोष्टीला मी त्यांचा निषेध करते. निषेध करायचा प्रश्न नाही, ह्याचा सारासर ह्या प्रश्नाचा त्यांनी उलट अर्थ काढलेला आहे. लुडबुड करावी, स्त्रीने नक्कीच करावी, पण त्या चांगल्या गोष्टीसाठी लुडबुड करावी. जर विकास होत असेल, काय मतांतर असेल तर बरावे. ताईंच्या वाक्याचा विपर्यास केला गेलेला आहे. ताईंनी कुणालाही ते वाक्य बोललेलं नव्हतं, फक्त सांगितलं होतं की करू नये. लुडबुड करण्याला पण प्रमाण आहे, कारण की स्त्री ही जरी नांदायला गेली तर ती प्रथम स्वरूपात तिला तेवढा हक्क आहे आणि ते तिथून दिलेलं आहे. राष्ट्रवादीत बोललं गेलेलं आहे महिलांच्या हक्काविषयी. त्यामुळे हा सरासर हा जे वाक्य आहे त्याचा विपर्यास गेलेला आहे. ताईंनी तसा मेसेज पोहोचवलाच नव्हता. तुमचं काय मत? चित्राताई एवढा आरोप करत होत्या, रुपालीताईंवर पण आरोप करत होत्या, रुपालीताई चित्राताईंवर आरोप करत होत्या. दोघे आज एकत्र काम करतात, पूर्वी जसं करत होत्या तसे. मध्यंतरीची ही दरी कमी झाली. समाजात काम करत असताना आरोप प्रत्यारोप होत असतात, ते काही फार मनाला लावून घेत नसतात. राजकारण ते तिथपर्यंत असतं, नंतर प्रत्येकाची मैत्री असते. आरोप करताना ते स्वतःच्या वैयक्तिक खाली कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली की त्यात नाही, कार्यकर्त्यांना पण माहित असतं आपले वरिष्ठ आरोप करताना ते कुठल्या लेवलपर्यंत करू शकतात. त्यामुळे ते फार कोणी मनाला लावून घेत नसतं. ते कार्याचा भाग असतो, तो कामाचा भाग असतो. एकमेकावर आरोप करणं म्हणजे ते काही मनाला लावून घेण्यासारखं किंवा एकमेकाचे काही बांध रेटल्यासारखं नसतं. एकमेकाच्या विचाराचे आरोप असतात आणि विचाराचे आरोप करणं हे काही चुकीचं नसतं. तुमचे जे उमेदवार आहेत राम सातपुते, हे जनतेसमोर जाताना कोणत्या मुद्द्यावर सामोरे जाणार आहेत आणि लोक कोणत्या मुद्द्यावर तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत? मला पहिल्यांदा स्वतःचा अभिमान वाटतो की मी भाजपाची कार्यकर्ते आहे. तळागाळातून आनंदाचा शिधा रेशनचा फ्रीमध्ये दिला जातो. लोकांची दिवाळी होते, होळी होते, पाडवा होतो, प्रत्येक सण
फ्रीमध्ये होतो, ज्याच्या गोरगरिबाच्या घरात अन्न शिजत नव्हतं तिथं आनंदाचा शिदा गेला. महिलांना अर्ध तिकीट हे मोदी सरकारच्या काळात झालं. महिला कुठेही फिरू लागली, महिलांना मान सन्मान मिळाला. प्रत्येक गोष्ट माझ्या शेतकरी बांधवांना 2,000 रुपये मिळतात, वर्षाला 6,000 रुपये मिळतात. ते कुणामुळे मिळतात? भाजप सरकारमुळे मिळतात. ट्रान्सफॉर्मर मिळतो, डीपी मिळतो, लाईट मिळते, लाईट बिल माफ होतं, कर्ज माफ होतं, खतावरती सबसिडी आहे, प्रत्येक गोष्टीवरती अनुदान आहे. अशी कुठली घरकुल आहे, अशा एक नाही अनेक योजना ह्या भाजप सरकारनं आणलेल्या आहेत, अंमलात आणलेल्या आहेत आणि त्याचा पुरेपूर सगळ्या आणलेल्या आहेत, सगळ्या काँग्रेसने आणल्या असत्या तर काँग्रेसचं सरकारच गेलं नसतं. नाही या योजना काँग्रेसने आणल्या असत्या तर काँग्रेसचं सरकार मुलीचं पण झालं नसतं. काँग्रेसने आणल्या असतील. सगळ्या शासकीय योजना, सगळ्या काय नाही त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही, फक्त आणि फक्त भाजपच करू शकतं सगळं. आणि भाजप करतं म्हणूनच आज 15 वर्ष झालं भाजप सत्तेत आहे आणि इथून पुढे सत्ता फक्त भाजपची आहे. अगदी बार 400 पार, 400 पार. आज सांगते छात्रपती पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार, पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आणि पुन्हा एकदा सर्व जनता सुजलाम सुफलाम रामराज्य येणार. सोलापूर जिल्ह्यात तरी रामराज्य येणार. राम सातपुते यांच्या सोलापूर जिल्ह्यात रामराज्य येणार. मणिपूर अजून बोलाचा भात ते आरोप करतात. उद्या काल सरकोलीमध्ये मणिपूरमध्ये एक जी महिला तिचा नवरा आज देशाच्या सीमेवर लढत होता, त्या महिलेची विटंबना केली, तिला नग्न अवस्थेमध्ये फिरवलं. आज मणिपूर एवढा धगधगतोय, तिथं मोदी सरकारने जाऊन पाऊल ठेवून विचार तर केलं. ह्यांना माहितच नाही. आम्ही तिथे गेलो होतो, आमची जी सरकारची टीम गेली होती, त्यांना मदत केलेली आहे. ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. हे इथंच बसतात, बोलायची कडे आणि बोलायचा बात. यांनी जायला पाहिजे, बघायला पाहिजे. फक्त कोण त्या राहुल गांधीला स्वतःचं लग्न करायला वेळ नाही तर दुसऱ्याचं काय भलं करणार आहे? सरकारमध्ये लग्नाचा काय विषय लय मोठा. त्यांनी आरोप काय केला माहितीये का? ऐका, आरोप काय केला माहितीये का? परवा आम्ही स्टेटस बघितलं की मुलगा काय फडणवीस साहेबांचं, मोदी साहेबांचं ते व्यंगचित्र काढतात आणि असे घाणेरडे आरोप करतात. हे चुकीचं आहे. हे करू नये. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जिवाळी लागतं. आमचा नेता एवढा देश चालवतो, एवढं देशात सुजलाम सुफलाम देश केलाय, एवढी जनता सुखावले, परंतु काँग्रेसवाल्यांनी इतकी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये. आज ह्यांना ते कसं जमतं केली, मग काँग्रेसवाल्यांनी कसं वळणार? आलं वळणाचं पाणी आधी म्हणजे ह्यांना मान्य टीका केली. आम्ही मान्यच करत नाही. आमचा तो हीच पिंडच नाहीये की कुणावर टीका करायचं. आम्ही फक्त काम करतो, भाजप काम सांगतो. पण चांगलं राज्य करतात, चांगला कार्यकर्ता भाजप सर्व भाजपमय झालेले आहेत. भारत देश आणि पूर्ण भारत देशात भाजपमय होणार आहे आणि अबकी बार मोदी सरकारच येणार आहे आणि 400 पारच होणार आहे. तडी पार होणार आहे. हे सगळं सांगत असताना आपण महिलांचा विषय इथं निघाला, परंतु शेतकऱ्यांचा विषय निघाला होता. त्या विषयावर पण मला बोलायचं आहे. विश्रांतीताई, तुम्ही शेतकरी संघटनेत, शेतकरी चळवळीत काम केलेलं आहे. आता जरी भारतीय जनता पार्टीत काम करत असला तरी असा नेहमी आरोप केला जातो की मोदी सरकार हे शेतकऱ्यांचे विरोधी सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, शेतकऱ्यांवर अन्याय झालाय मोदी सरकारच्या काळात, शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला गेला. काय सांगाल? हे सगळं चुकीचं आहे. शेतकरी मोदी सरकारच्या काळामध्ये जो सुखावला तो याच्या आधी कधीच नव्हता. काँग्रेस सरकारमध्ये जी आत्महत्या होत होती ती आता होत नाही, बंद झालेली आहे. आता शेतकरी सुखावलाय. आता शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतात, वर्षाला 6,000 जमा होतात. शेतकऱ्याच्या पिकाला, शेतकऱ्याच्या सर्व अन्नधान्याला चांगला भाव मिळतोय. शेतकरी सुखावलेला आहे. आता शेतकऱ्याच्या आत्महत्या पूर्णतः बंद होत आलेल्या आहेत. पूर्वीच्या आत्महत्येचा तुम्ही हिशोब काढा आणि आताच्या आत्महत्येचा आकडा काढा, बघा आता कसा शेतकरी आहे. आता इतकं चांगलं राज्य आलेलं आहे आणि इतकं चांगले आणि अजून याहूनही चांगले शेतकऱ्यांना दिवस येणार आहेत आणि याहूनही चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार करणार आहे. माझं वैयक्तिक मोदींनी जे 2,000 जे सरकार ह्याला दिलेलं आहे, शेतकऱ्यांना दिलेलं आहे, पीएम किसान योजना जी राबवली, त्या 2,000 रुपये मध्ये शेतकऱ्याची शेती पिकत नाही. हे तर सगळ्यांनाच माहिती. काय वाद शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दिली, शेती पिकवायला 2,000 रुपये शेतकऱ्यांना देऊन सरकारी नोकरीमध्ये कर्मचारी काम करत असताना त्याला पेन्शन मिळते. माझा शेतकरी सर्वसामान्य आहे, माझ्या शेतकऱ्याला 7/12 आहे आणि शेतकऱ्याला कुठली पेन्शन यायची हा विचार करून भाजप सरकारनं, माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पेन्शन दिली. पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांना पेन्शन देणार. तुमच्या सरकारनं काय केलं ते सांगा शेतकऱ्यांसाठी. आमचं सरकार असताना कर्ज माफी केलेली, लाईट बिल माफी केलेली. आमच्या सरकारने केली नाही केली. कोण म्हणलं? आमच्या सरकारने केली. काँग्रेस सरकारनेच केलेले काम. आमच्या सरकारने केली का नाही केली हे सांगा. केली का नाही केली भाजप सरकारनं कर्ज माफी? आता कसं आहे, महायुतीनेच केलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनीच केलेली आहे, महायुतीनेच केलेली आहे. कर्ज
अहो मोदी सरकारनं कर्जमाफी केली, सगळ्या दुनियाला माहित आहे. काँग्रेस सरकारनं कर्जमाफी केली असती तर पुन्हा तुमचं सरकार आलं असतं. पडलंय सरकार तुमचं, तिथं तसं म्हणूच नका ना. म्हणजे काय म्हणायचं. नाही, येणारा काळ ठरवेल की विकास कामं कोणाचे आहेत, काय आहेत ते. ज्यावेळेस हे निकाल लागेल त्यावेळेस सगळ्यांना त्याचं उत्तर मिळेल. नक्की. शेतकऱ्यांच्या बाबतीत काँग्रेस नेहमी आरोप करतं की मोदी सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे. मोदी सरकार म्हणतात ते शब्द हा चुकीचा आहे. तुम्ही भारत सरकार म्हणा, कारण मोदी सरकार हा शब्द चुकीचा आहे. तुम्ही भारत सरकार हा शब्द वापरा. नाही, आता आपण पक्षाच्या संदर्भात बोलतोय म्हणून मोदीचं जे सरकार आहे केंद्रातलं ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. भारत सरकार शेतकऱ्याला जर अनुरूप जर सरकार जर असलं असतं तर त्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या तख्तावर जाऊन उपोषण किंवा आंदोलन करण्याची काहीच गरज लागली ते नसते. काँग्रेसमय शेतकरी आहेत, ते सर्वसामान्य शेतकरीच नाही आहेत, ते काँग्रेसमय शेतकरी आहेत दिखावा करायसाठी. हो, तुमच्यासारखं दिखावा करायचं तुमच्यासारखं. आता तुम्ही करता तुमची दिखावा करायसाठी काँग्रेसच सरकार तिथं जातं, काँग्रेसचे शेतकरी जातात आणि आम्ही हे करतो जनता सध्या सज्ञान आहे. समजतं. दिखावाबाजी केली, पोस्टरबाजी केली तर तुमचं बघूया काय घोडा आणि रिंगण जवळच आहे, बघू कुणाचं काय होतंय. जनता देते कवल. ह्या बाबतीत मात्र मी म्हणजे सहमत आहे की काम करणाऱ्या माणसाला जाहिरात करायची गरज नसते. तुमचं काय मत आहे. बरोबर आहे की म्हणून आम्ही काम करतो, आम्ही जाहिरातबाजी करत नाही. काँग्रेसनं अजूनपर्यंत केलंच नाही. आज शिंदे साहेब असू दे, सुशील कुमार शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी एवढे NTPC आणली, जिल्ह्याला सोलापूरचं वाटोळं केलं 15 वर्ष. वाट लावली, सोलापूरच्या सूतगिरण्या बंद पडल्या, लोकांचा रोजगार गेला. सुशील कुमार शिंदे साहेबांनी सोलापूरचं वाटोळं केलं. सगळं आहे. काही नाही. स्वतः मुख्यमंत्री होते 5 वर्ष, सोलापूर जिल्ह्याचे गृहमंत्री 10 वर्ष होते. काय केलं सोलापूर जिल्ह्यासाठी सुशील कुमार शिंदे साहेबांनी? काय काम केलं ते सांगा. MIDC आणली, NTPC आणली, आता असे रोड चकाकायला लागलेत. आता भाजप सरकारने रोड असे चकचकीत केलेत, इतके काम केलेत, जनता सुखावली. राम राज्य आलं, रामलल्लाची स्थापना झाली. इथून पुढे आता सगळं सुखमय जीवन होणार आहे. आपकी बार मोदी सरकार. काय नाही. राहुल गांधींचं नेतृत्व देशाला सत्ता स्थापनेपर्यंत नेऊ शकेल काय? हो, कशावरून वाटतं तुम्हाला, कोणत्या मुद्द्यावर वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी आता 5 मुद्दे आणलेले आहेत. ह्या येत्या लोकसभेला 5 मुद्दे जनतेसमोर आणलेले आहेत. ते 5 मुद्दे असे आहेत की भागीदारी, शेतकरी, महिला, युवा आणि उद्योग, ह्यांच्यासाठी न्याय म्हणून असे 5 मुद्दे. आणि त्या 5 मुद्द्यामध्ये अजून 5 मुद्दे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी आहे, युवकांसाठी आहे, रोजगारांसाठी आहे, शेतीपूरक आहेत, अशी योजना घेऊन आली. त्यामुळं आम्ही तर सगळं असं म्हणतो की आमचे राहुल गांधी पुढे घेऊन अजेंडा जाणार. पण राहुल वाक्य तर दिसत नाही महाविकास आघाडीमध्ये, असं म्हणायचं मला आहे. ऑल इंडियामध्ये एका मताने एका विचाराने चालणारी ही सरकार आहे. कशानं त्याने त्यांच्या बापाचा विचार मांडले नाहीत उद्धव साहेबांनी, आणि ते काय विचार हे करणार आहेत. ते जन्म दिलेल्या बापाचे त्याने राहिले नाहीयेत आणि ते काय ते हे करणार आहेत. गद्दाराचा पक्ष, तुम्ही गद्दाराच्या बायका का मला कार्यकर्ते आम्हाला बोलतात. बाळासाहेबांचा जो विचार त्याने हे केले नाही हिंदुत्वाचा आणि ह्याच्यामध्ये जे होते ते सोडून त्याने काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावून बसलेत उद्धव साहेब. हे कळतंय का त्यांना? मांडी लावून बसलेलं चाललं का हो? आता काँग्रेसमध्ये आल्यावर तुमचं काय दुखायला आले? उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आल्यानंतर तुम्हाला का त्रास होता असं त्यांचं मत आहे. बाळासाहेबांचा विरोधच होता की आहे ना, माझी शिवसेना मी बंद करेल म्हटले होते. जर असा झाला असेल होणार तर मी शिवसेना बंद करू दूंगा असं बोलले होते. आज आहे ना खरं वारस एकनाथ शिंदे साहेब त्यांचा हे घेऊन चालले आहेत. त्याच्यावर मी एक तुम्हाला प्रश्न उपस्थित करतो. मी न्यूट्रलपणे जर विचार केला तर तुम्ही म्हणताय की बाळासाहेब असं म्हणले होते हो, काँग्रेस सोबत जर जायची वेळ आली तर मी माझा पक्ष किंवा दुकान बंद करेल, असं त्यांचं वक्तव्य होतं. त्याचबरोबर शिंदे साहेबांनी पण महाविकास आघाडीमध्ये असताना जेव्हा बंड केलं आणि बाहेर पडले त्यावेळी त्यांनी असा आरोप केला होता की अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत महाविकास आघाडीचे, ते आमच्यावर अन्याय करतात, ते आम्हाला निधी देताना निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात, म्हणून आम्ही राष्ट्रवादीवर नाराज होऊन आम्ही बाहेर पडलेलो आहात. आज तुम्ही शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे अजितदादा एका ठिकाणी बसलेले आहेत, काय सांगाल? एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादा पण हिंदुत्वाला घेऊनच आले ना आमच्याकडे. ते बरोबरच आले ना, ते नाही म्हणले होते तेही आले. आम्ही मिळूनच महायुतीचं हे करायला लागलो.
नाही नाही, मग जर उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले तर तुम्हाला आक्षेप आहे, पण तुम्ही अजितदादांबरोबर गेला तर आक्षेप नाही, असं का? म्हणजे अजितदादा एकतर कामाचं नेतृत्व आहे, फक्त बोलत नाही तर त्यांचं कार्य बोलतं. आणि मी तुम्हाला मगाशीच त्यांची ओळख सांगितली, त्यांनी अनेक अशी कामं आहेत, विकास कामं, काय आम्हाला ते म्हणतात की काँग्रेसवाले तसं सांगायचं नाही, हे केलं ते केलं, कामच बोलतंय ऑलरेडी. आणि कामाची सारखी जाहिरात करायची सुद्धा गरज नाही. ऑन द स्पॉट असा एक नेता आहे की जो उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांचं फक्त काम आणि विकासाचं कामावरच हे चर्चा असते. महाविकास आघाडीत असताना अजितदादा काम करत नव्हते का? करत होते की. मग त्यांनी तिकडे जायचंच नाही ना, मग इथला पक्ष सोडून तिकडे जायची काय त्यांना गरज नव्हती ना. त्यांचं नेतृत्व त्यांनी दुसऱ्याची घरे फोडलेली त्यांच्यावर वेळ आलेली आहे, परमेश्वरानं आणलेले आहे. शरद पवार साहेबांच्या वाईट वागणुकीमुळे अजित पवारांना तिकडे जायची वेळ आली. कारण की ज्यावेळेस आपल्या मतांना विकास कामं करत घोटाळे नाही फक्त शरद पवार साहेबांना स्वतःच्या मुलीला मोठं करायचं आहे आणि अजितदादांना कुठे पाठीमागे सरकवायचं आहे, म्हणून त्यांनी सुप्रियाताईंना पुढे करण्यासाठी अजितदादा अन्याय सहन करणारा माणूस नाही, त्यामुळे त्यांनी मोदी साहेबांच्या सोबत काम करायचं ठरवलं. देशाचे चांगले काम करणारा देशात एकमेव नेता मोदी साहेब आहेत, म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या इकडे आलेले. शरद पवारांना जर त्यांच्या मुलीचं जर पुढे नेत असं, जर त्यांना कुठलं जर मंत्रीपद दिलं असं तर ते सुद्धा दिलेलं नाही. मग अजितदादांना मंत्री दिलेले, हा पण मुद्दा केलाय. काय कमी केलंय? ज्यावेळेस तुम्ही काम प्रामाणिक करता त्यावेळेस त्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाली. तुम्हाला काय वाईट वाटलं? आज बारामतीचा विकास जो आहे तो दादानी केलेला आहे. तुम्ही बातम्याची पसरते ताईचं नाव गेलेलं आहे. अजितदादाच्या कामावर बारामती खुश आहे. बारामतीत ज्या काही योजना राबवल्या ती फक्त अजितदादाने मूळपूर्वत झाले, त्याला नाव मात्र ताईंचं गेलं. दुर्दैव निर्णय घेतला. मोठे मोठे जे प्रकल्प राबवले अजितदादांनी गोरगरिबांना सहकार्य केलेलं आहे. ते एमआयडीसी मध्ये गोरगरिबांची लेकरं आज हजारो लेकरं तिथे नोकरी करतायत, ते फक्त अजितदादांमुळे. पवार साहेबांनी कधी कुठं काम करताना कुणाचा विचार नाही केला, परंतु अजितदादांना तळागाळातल्या कार्यकर्त्याचा विचार करून त्या लोकांना तिथे कामाला लावून त्या लोकांचं जीवन सुखावलं आहे. हे अजितदादा करू शकतात. अजितदादाचे असं एकमेव नेतृत्व आहे की जो तळागाळापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवून प्रत्येक कुठलीही योजना असो कुठलंही काम असू द्या ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही कुणालाही हे करू शकता. आणि मोदी सरकारमध्ये अजितदादा मोदी साहेबांच्या काहीच काम नाही. जर काम केलं तर अजितदादांचंच काम जास्त होतं, पण त्या कामाचं नाव मात्र सुप्रियाताईंच्या नावावर. आता स्वतःला सिद्ध करायची वेळ आली, सुप्रियाताई स्वतःला सिद्ध करून करावं. अजितदादा आता त्यांनी अजितदादाला त्यांच्यातलं ढकलून दिले. अजितदादा स्वतःहून बाहेर नाही आलेले, भाग पाडलं, निघून जायला इतका अजितदादाला त्रास दिला. सरकारने ईडी मागे लावली म्हणून अजित पवार निमित्त काँग्रेस वेडीच आहे, म्हणून काँग्रेस ईडी म्हणते. ईडी काँग्रेस आणि काँग्रेस ईडी येणारा काळ सांगेल कोणाची काम आहे आणि कोणाचं काँग्रेस ईडी लावलेली ईडी ही भाजपाने ईडी लावून भ्रष्टाचाराचा हा विषयच नाही. भ्रष्टाचार हा फक्त एक आरोप लावला गेलेला आहे. भ्रष्टाचार म्हणजे भीती दाखवून ती आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करतात असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे स्पष्टपणे बोला ना तुम्ही काय. मग कोण काँग्रेस ईडी का काय ईडी? ईडीचा धाक दाखवून मोठमोठ्या मंत्री लोक मोठमोठ्या मुद्दा तर संपू द्या, मग त्याच्यावर बोला तुम्ही. मोठमोठ्या मंत्र्यांना धाक दाखवून त्यांनी आपलंच केलेलं आहे. किती जरी धाक दाखवला आता मी तुम्हाला धाक दाखवते, तुम्ही येता का इकडे? नाही काय कारण आपण त्या लेवलची नाहीत. आपण त्या लेवलची नाही. आपण त्या लेवलची नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता जर कुणाच्या धाकाला घाबरत नसेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री कुणाच्या धाकाला घाबरतात. मेन म्हणजे पवार साहेबांनी त्यांच्यावर दबाव आणला होता चुकीची कामं करायला. अजित पवारांना ते जमलं नाही. तुम्ही तुमची कामं तुम्हाला लकलाभ होत्या म्हणून तेरी राम राम मेरी राम म्हणून अजित पवार साहेब मोदी साहेबांच्या चांगल्या कामाच्या ठिकाणी निघून गेलेत. मी तुम्हाला आता थोडं सांगतो. ह्यांच्या महाविकास आघाडीपैकी त्या फक्त काँग्रेसचे पदाधिकारी किंवा प्रतिनिधी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही एका वेळी अटॅक करू नका. ते एकटे आहेत एक. आता मी जसं भाजपला विचारलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहेत, आज काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत प्रणितीताई शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघामधल्या कोणत्या अशा मुद्द्यावर जे मतदारांच्या समोर जातील जेणेकरून मतदार त्यांच्याकडे आकर्षित होईल? आता सांगितलं की राहुल गांधींनी आता
मुंबईमध्ये आले न्याय यात्रेच्या वेळेस, त्यावेळेस त्यांनी 5 मुद्दे केलेत. येणाऱ्या लोकसभेचा त्यांचा अजेंडा आहे की 5 मुद्दे घेऊन त्यांनी जनतेसमोर जाणार आहेत. त्या 5 मुद्द्यामध्ये सगळे भागीदारी असू दे, महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी. भागीदारी म्हणजे कुणाची, कशी भागीदारी? भागीदारी म्हणजे कंपन्यांमध्ये भागीदारी, उद्योग व्यवसाय आणायचे. आणि महिलांचे आता आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असेल, त्यांच्यामध्ये मानधनामध्ये वाढ करणे किंवा त्यांना सरकारमध्ये केले पगार, त्यांच्या पगारीमध्ये वाढ करणे, त्यांना जो सन्मान देणे. आता कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आता आशा वर्कर जे आहेत त्यांना काय पगारी मिळत नाही सरकारी, ते सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत. पण आम्ही केलंच ना वाढ. 2 मिनिटं आशा वर्करचं केलंय, सेविकांचं केलंय. म्हणूनच 1.5 महिना त्यांनी बसले ते उपोषणाला, एक जण सुद्धा गेले नाही. आशा आणि अंगणवाडी सेविकांनी 1.5 महिना मुंबईला बसल्या होत्या. मला काय म्हणायचं आहे, लेकराला सुद्धा आई रडल्याशिवाय दूध पाजत नाही. कुणीतरी काहीतरी मागितल्याशिवाय कोण कुणाला देत नसतं. त्यांनी त्यांची मागणी केली आणि सरकारनं दिली. ह्यात वेगळं काय आहे? दिली ना आमच्या सरकारनं, भाजप सरकारनं दिली. त्यांनी मागितली ना आम्ही दिली. गटप्रवर्तकांची वाढ केलेली नाही. त्यांना जे त्यांची वाढ करणार होती ते 1 रुपयाही त्यांना वाढ दिलेली नाही गटप्रवर्तक. फक्त आशांना 5,000 मानधन वाढ केलेली आहे. पण काँग्रेसचं ह्यांचं म्हणणं आहे की आशांना पगार चालू करायची. मानधन आणि पगार ह्यात फरक आहे. बरोबर. मानधन आणि पगार जरी ह्यात फरक असला तरी पूर्वी त्यांना 1200 रुपयावर काम करायला लागायचं काँग्रेस सरकार असताना. आज त्यांच्या मानधनात इतकी वाढ केलेली आहे भरघोस की त्या माता माऊला सुखावल्या आहेत आणि स्वखुशीनं मोदी सरकारचा आभार मानून नव्या जोशानं काम करायला तयार झाले आहेत. अगदी गर्भवती स्त्रियांना पहिल्या महिन्यापासून खाऊपासून त्या अर्भकापर्यंत इतर किती तुमच्या काँग्रेसने चाललेले आहेत. हे तुमचं सांगून काँग्रेसने सगळ्यात माता भगिनी सगळ्या वृद्धांसाठी सगळे काँग्रेसचे चिटकवले योजना आणलेली आहे. काँग्रेसचे सुकडे ही काँग्रेसने आणलेली आहे. भोजन आहे, उद्धव ठाकरेंनी उपाशी नाही. भाजप सरकारमध्ये प्रत्येक जण अन्न खातो. काँग्रेसमध्ये उलट होती तेव्हा करतोय फक्त आणि फक्त मोदी मिळत नाही. मोदी सरकारनं सगळं महागाई वाढवली, जीएसटी लावलेली आहे. शेतकऱ्यांना ती परवडत नाही. गोरगरीब जे जनता आहे त्यांना ते कुठले मॉलमधला जर बाजार घ्यायचं म्हणलं तर प्रत्येक वस्तूला जीएसटी 18% जीएसटी लावलेली आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आणि मोदी सरकारनं कुठल्या ह्याला भाव वाढवलेला आहे. कांदा शेतकऱ्यांचा नेला की त्याला भाव ढासळलेला असतो. आणि ज्यावेळेस कांदा नसेल त्यावेळेस कांद्याला भाव दिलेला असतो. तिथे काय सांगाल? हे महत्वाचा मुद्दा आहे. ऐका शेतकरी संघटना सांगते आयात निर्यात माहिती, आयात निर्यात जी असती ती त्या तयार होणाऱ्या मालाच्या संख्येवर असती. जास्त प्रमाणात जर माल तयार झाला तर स्वस्त होतो आणि कमी प्रमाणात माल तयार झाला उपलब्ध झाला तर महाग होतो. त्यामुळे स्वस्त आणि महागाई होती. त्यामध्ये सरकार काय कुणाचं शेतकऱ्याचं दुश्मन नाही. जास्त प्रमाणात माल पिकवल्यामुळे तुझा स्वस्त करायचा आणि कमी प्रमाणात उपलब्ध केल्यावर महाग करायचं असं नाही. आणि तुम्ही जीएसटी मध्ये पहिली पण आपल्याला होतीच ना, व्हॅट टॅक्स होतच ना, का नव्हतं? 12% व्हॅट आणि एवढं प्रमाण नव्हतं. आणि कुणाच्या राज्यात आणि कुणाच्या सरकारमध्ये 12% व्हॅट आणि टॅक्स होतं. सांगा तुम्ही पाणी पुसलं पाणी बचत गटासाठी मोदी सरकारने एवढ्या चांगल्या योजना राबवलेल्या आहेत. आज बचत गटातल्या प्रत्येक महिलेचा उद्योग व्यवसाय सुरू झालाय. तिच्या उद्योग व्यवसायातील तयार केलेल्या मालाला राज्यात देशात त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. आणि माझ्या बचत गटातली तळागाळातली महिला, शेतात खुरपाय जाणारी महिला आज दिल्लीमध्ये जाऊन पुरस्कार घेते. त्या एवढ्या सर्वसाधारण महिला जर मोदी सरकारनं जर एकदम म्हणजे अशा काय म्हणतात त्याला, आपल्या काय त्याला शब्द कुठला, आपल्या एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला आहे. एवढं चांगलं महिलांसाठी इतर शासकीय योजना की सर्वसामान्यपर्यंत घरकुल योजना असो किंवा इतर कुठल्याही योजना असो, प्रत्येक महिलेला सन्मान आणि महिलांना आत्मविश्वास नव्हता की ती काय करू शकते. आज महिला सन्मानाने नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नाही. महिलेला नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नाही. आज ती कमवती स्वतः आणि सन्मानानं जगती. ही फक्त आणि फक्त मोदी सरकारच्या काळामध्ये झालं.
झालं. तरी पण महिला नाराज आहे की ती गॅस महाग आहे, गॅस महाग आहे. आणि सरकार जसं मोदी सरकार आला ना तेव्हापासून गॅस महाग झालेला आहे वर्षानुवर्ष. आणि पेट्रोल महिलांना उज्ज्वला गॅस दिला, न घेता तुम्ही गॅस दिला म्हणा, पण ती गॅस पुन्हा 1200 रुपये तुम्ही गॅसची टाकी केली, 1200 रुपयाला तुम्ही केली. अहो पण मला तुम्ही गॅसची टाकी 1200 रुपयाला केली म्हणता, तुम्ही तेव्हा काय स्वस्त केली होती? तेव्हाची तुलना आणि आताची तुलना बघा, रुपयाच्या मध्ये किती वाढ झाली. तेव्हा रुपयाला काय किंमत होती ना आता काय किंमत आहे तुम्ही सांगा हिशोब. पण त्यांनी जेव्हा गॅस सिलेंडर वाढवलं का नाही, रेट वाढवले, त्यावेळी स्मृती इराणी मॅडम ज्या होत्या त्या सिलेंडर डोक्यावर घेऊन आंदोलन करत होत्या. अहो आता महाग नाहीच आहे गॅस, ती योग्यच किंमत आहे गॅसची. कशी योग्य नाही? 1200 रुपये झालेले. अहो तुमच्या काळात कसा होता? 450. आता वर्ष किती झाले तुमचं सरकार जाऊन? 10 वर्ष. हा मग काय बदल होणार आहे का नाही होणार आहे का तिथंच राहणार आहे? बदल जर झाला तर एवढा बदल असतो का? 2000 रुपये तुम्ही एवढा बदल 2000 रुपये किसानला देत होता का पेन्शन म्हणून? अहो की तुम्ही 2000 रुपये मग तुम्ही तिकडे तुम्हाला तिकडे 400 रुपये वाढलेले दिसतात, तिकडे 400 रुपये वाढलेले दिसतात, तिकडे 400 रुपये वाढलेले दिसतात, तिकडे 2000 दिलेले दिसतात का? मोदी जनतेचं भलं करते फक्त मोदी सरकार. मोदी सरकार म्हणून अबकी बार मोदी सरकार 400 के पार. आणि कोरोना काळात गेलेल्या प्रत्येक आपत्त्याला त्यांच्या कुटुंबाला 50,000 रुपये दिलेले. आणि लस ही मोफत दिली कोरोना काळामध्ये. मोदी सरकारने लस मोफत दिली कोरोना काळामध्ये. किती लोकांचे जीव वाचले, ती लस फ्री मध्ये उपलब्ध करून दिली फक्त मोदी सरकारनं. काय नाही चुकीचे काय नाही. मोदी सरकारच्या राज्यात उलट महिला सक्षमीकरण नाही, काही नाही. फ्री मध्ये घेतल्या, काय फ्री मध्ये जरी घेतलं तर घेतल्या म्हणजे घेतल्या नाही. मग त्याचं कारणच आहे पंतप्रधान म्हणल्यावर द्यायलाच पाहिजे. मोदींनी वाचवलं, काय वाचवलं? उदाहरण दिलं मोदींनी तुम्हाला लसी फ्री मध्ये देऊन. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणल्यावर त्यांचं कर्तव्य होतं. म्हणावं ना दिलं. दुर्दैव असं आहे की चांगल्या कामांचं तेवढं बोललं जात नाही आणि वाईट कामांचं तसंच काँग्रेसचं आहे, तसंच काँग्रेसचे चांगले कामं दिसले नाहीत. काय त्यांनी सगळे काम आणलेले, रस्ते आणलेले, कामच नाही केलं म्हणून रस्ते आम्हीच केलेले आहेत. माड्याचे खासदार पार मोदी सरकार, पार मोदी सरकार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अबकी बार मोदी सरकार, अबकी बार मोदी सरकार 400 पार. एक मिनिट थांबा. मला काय विचारायचंय, आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा राष्ट्राबरोबरच आपल्या स्थानिक मुद्द्यांची चर्चा आपण करत होतो. आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना मी सगळ्यांपासून सुरुवात करणार आहे की तुमचा जो उमेदवार आहे महायुतीचा, जे राम सातपुते साहेब हे उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटतं त्यांच्या विजयाची कितपत खात्री वाटते आणि का? कारण हे नाळ आहे ना मोदी सरकारपासून आहे. कारण जे निधी येतोय मोदी सरकारकडनंच आणि कामं झालेले पण आहेत. आमचे मोदी साहेबांनी एवढे कामं केलेत आणि महायुतीमध्ये आम्ही राम सातपुतेंना भरघोस मतानं निवडून देणार आहोत आणि निवडून आले त्याने. तुमचं काय मत आहे? काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे, इकडून सुरुवात करूया. काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या तुम्हाला विजयाची किती खात्री वाटते आणि का? त्यांनी सोलापूर मध्ये भरपूर कामं केलेली आहेत. महिलांची जे त्यांना स्वतः उद्योग त्यांना चालू करून दिलेले आहेत प्रणितीताईंनी. त्यामुळं असा विश्वास आहे की 100% प्रणितीताई येणार. महाविकास आघाडीचे उमेदवार राम सातपुते हे विजयाची किती खात्री वाटते आणि का? 100% खात्री वाटते. कारण की माळशिरसचे ते आमदार आहेत आणि तिथला विकास कामाचं जर तुम्ही बघितलं, लक्षात घेतलं तर 100% ते विजयी होतीलच. काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या कितपत विजयी होतील याची खात्री आहे आणि का? प्रणितीताई 100% विजयी होणार. कारण का, तो स्थानिक नेते आहेत आणि त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने आहे. काँग्रेसमध्ये सगळे भाजप आहेत पण काँग्रेसचे आमदार म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये ती एकमेव आमदार आहे. भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे किती टक्के तुम्हाला खात्री आहे विजयी होतील याची आणि ती का? 1001%. राजा का बेटा राजा नहीं होता, जो काबिल है वही राजा होता है. बरोबर. आता प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे आणि माननीय नायक निंबाळकर असतील, आमच्या सोलापूर मतदारसंघातले रामजी सातपुते असतील,
हे 1001% भरघोस मतांनी विजय होणार आहेत. आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी भरपूर लोकांची कामं केलेत. आम्हाला मोदी सरकारने लोकांपर्यंत योजना पोहोचवायच्या सूचना दिल्या होत्या. आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांच्या तळागाळातले प्रश्न सोडवलेले आहेत. रेशन कार्डापासून आधार कार्डापासून नको ते लोकांची नाही ती कामं केलेत. हे आमच्याकडे प्रूफ आहेत आणि आम्हाला लोक ओळखतात ही भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून. त्यामुळे आम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही की राम सातपुते साहेब कसे निवडून येतील. मोदी सरकार हे असं सरकार आहे की तिथं मोदी सरकारमध्ये जो माणूस उभा केला जाईल तो पक्षाचा म्हणून त्याला निवडून दिलं जातं, त्याचं काम बघून आणि त्या व्यक्तीचं त्या मतदारसंघातलं जे काय त्यांनी चांगल्या लोकांचं काम केलेलं आहे त्याचा प्रभाव बघून ते निवडून दिलं जातं. त्यामुळे राम सातपुते साहेबांचा प्रभाव खूप चांगला आहे. त्यांनी खूप चांगलं काम केले माळशिरस तालुक्यामध्ये. त्यामुळे इथली सोलापूर जिल्ह्यातली जनता त्यांना भरघोस मतानं निवडून देणार आहे. महिलांनी आपल्या आपल्या पक्षाची बाजू अतिशय सक्षमपणे मांडलेली आहे. कारण आपल्या देशाला मुळातच महिलांच्या कर्तृत्वाची मोठी परंपरा आहे. झाशीची राणी असेल, इंदिरा गांधी असतील, सुषमा स्वराज असतील, सुप्रियाताई असतील, इथूपासून सर्वसामान्य ज्या तळागाळातल्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांपर्यंत या जिजाऊ सावित्रींच्या लेकींनी आपापल्या पक्षाची बाजू अतिशय खंबीरपणे मांडलेली आहे. कधी संयमी मत प्रदर्शित केलं आहे तर कधी आक्रमकपणे समोरच्या पक्षाचा मुद्दा खोडून काढलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह आणि प्रोजेक्ट डायरेक्टर कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. आम्ही तुम्हाला असं समजून घेतलंय तुमच्या उघडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.